तर सध्या मी हा एंट्री पॉईंट शोधलेला आहे बाईंग सेटचा. आता सध्याच्या स्ट्रक्चरनुसार तर हा गॅप पेंडिंग आहे एवढा. ही जी पांढरी लाईन दिसते ना, हा गॅप आणि मार्केटचा जो गॅप चालू आहे, हा गॅप एवढा पेंडिंग वाटतोय मला. तर आपण एक ट्राय करूया की इथून एक सेलिंग बघायला भेटते का, जी हाय कॅन्डलची तयार झालेली आहे ग्रीन. ह्याच्यानुसार ट्राय करूया की कोणती लेवल निघते ती. हाय लो 2.05 2.05 ठीक आहे. 10.66 कुठे येते? 10.66 इथे कुठेतरी येत आहे प्रॉपर आपण. ठीक आहे. तर याच्यानुसार मार्केटला मार्केटचा एंट्री पॉईंट हा असला पाहिजे जो दिला आहे. त्या ठिकाणी ट्राय करू शकतो आपण डाऊनसाठी. कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज होऊ द्या पहिला. आपली तर ॲक्च्युअल लेवल ही आहे, एंट्री लेवल हा. ही एक एंट्री लेवल आहे, ही एक एंट्री लेवल आहे. ज्या लेवलला मार्केट सपोर्ट करेल त्या लेवलला आपण एंट्री करू. इथून स्कॅल्प पण एक डाऊन साईडचा बघू शकतो आपण इथं. कट करूया. 3 मिनिटामध्ये जाऊन करूया आपण. 3 मिनिटामध्ये प्रॉपर कॅन्डल तर नाही झाली तरी बघूया. लई छोटी कॅन्डल झाली. 0.63 63 3.28. अच्छा, इथे एवढीच लेवल येते. ह्या लेवल आपण डबल केलं तर हे लेवल आपल्या एंट्री पॉईंट पाशी येते का? ऑलमोस्ट येते. म्हणजे एक ट्राय तर करू शकतो इथं आपण. म्हणजे आपली एंट्री पॉईंट जो होता तो हा होता, जो प्रॉपर मार्केटने दिला पण आहे. जस्ट ह्याच्यावरती एसरी ठेवू आणि हा टीपी कुठे जर घ्यायचा प्रयत्न. डाउनलोड. USD ठीक आहे. कोटेक्स कशा लागतात कोटेक्स. एक डाऊन साईडसाठी हा ट्रेड आपण घेतलेला आहे आणि जेव्हा हा कंप्लीट होईल आपण पहिल्यांदा हे छोट्यामध्ये दिसलं नाही पाहिजे. 4 मिनिट करू आपण. ठीक आहे. इथून डाऊन साईड आपण बघूया. जेव्हा ह्या लेवलला येईल तेव्हा एक बाईंगची मूव्हमेंट भेटू शकते आपल्याला. लेट्स सी काय होतं ते. आता आपण एक काम करूया. डाऊन साईड तर आली चांगली. सेकंड स्ट्रॅटेजी तर नको वापरायला, उगाच माइंडसेट खराब होईल.
मग एक दुसरी स्ट्रॅटेजी माझ्या डोक्यामध्ये प्लॅन होता की मी दुसरी स्ट्रॅटेजी ती दुसऱ्या एक आय डीवरती ओपन करू आणि ती येतो यूज करून बघू त्याच्यानुसार काय म्हणतो. तर मग काही गरज नाही. तसं केलं तर माझा माइंडसेट खराब होईल पूर्णपणे. माझा जो हा व्ह्यू आहे हा व्ह्यू पण पूर्ण चेंज होऊन जाईल. त्याच्यामुळे तसं न करता मी माझ्या एंट्री पॉईंटपाशी याची वाट बघणार. इथं ब्रेक केलं तर हे एंट्री पॉईंटपाशी इथून किंवा इथून एक बाईंगची एंट्री मी घेणार आहे इथंपर्यंत टीपी. ठीक आहे. किंवा सेलिंग आली, सेलिंग कंटिन्यू झाली तर एक रिट्रेसमेंटला परत एक सेलिंगचा पॉईंट मी बघणार आहे. कारण का हा पेंडिंग गॅप पण बाकी आहे अजून मार्केटचा. तर मार्केट आय थिंक बाईंग देताना हा पेंडिंग गॅप कवर करून द्यायला पण नाही शक्यतो. इथून हा पण गॅप पेंडिंग आहे. दोन्हीपैकी एक गॅप मार्केट कवर करू शकतो. ह्या पण मार्केटला टॅप नाही केला, इथं पण टॅप नाही केलं. मे बी होऊ शकते की मार्केट इथून रिव्हर्सल होऊन हा पेंडिंग गॅप घेऊन इथून एक डाऊन साईडचं स्ट्रक्चर पण तयार करू शकतो. तेव्हा आपले पूर्ण स्ट्रक्चर आपण काढून एक डाऊन साईडचं मोठं स्ट्रक्चर आखावं लागेल आपल्याला. बीटीसी काय म्हणतंय, बीटीसी काय म्हणतंय चेक करूया. बीटीसीचा आपल्याला नॉर्मल चार्ट पण घ्यायला लागेल. बीटीसी USD बीटीसी USD नॉर्मल चार्ट हायलो घ्यायला लागेल पहिल्यांदा आपल्याला. 15 मिनिटं किंवा 15 मिनिटात एक कॅन्डलचा हाय लो हा मारला होता ना काल. हे कॅन्डलचा लो किती होते 34.7038. 34.70 ही लेवल आलेली आपली. ठीक आहे. मोठी लेवल आली, छोट्या लेवलपासून स्टार्ट करूया. ही आली 1130. 1130 छोटी लेवल काय, छोटी लेवल 565. 565 ही लेवल कुठे ती 565 इथं कुठेतरी ती. ही लेवल आपण ओपनिंग प्राइस पासून लावली. ही ओपनिंग प्राइस आहे. ओपनिंग प्राइस पासून मार्केट आता काय करू शकतो तुम्हाला सांगतो मी. मार्केट आता मे बी त्याचं 50%ची लेवल घेतलेली वाटतं मार्केटने. याला आपण दोन भागामध्ये डिवाइड केलं तर प्रॉपर 50%च्या लेवलपासून रिजेक्शन तर दिलेलं आहे मार्केटने. आय थिंक सो मार्केट बाईंग साईडला राहणार काही की आता. तरी पण ह्या लेवलची वाट बघू आपण. हे दोन जे लेवल आहेत ह्या दोन लेवलपासून मार्केट ह्या पॉईंटला आलं. इथं रिव्हर्सल कॅन्डल तयार झाली, फॉर्मेशन झाली तर इथून एक डाऊन साईडसाठी किंवा इथं रिव्हर्सल कॅन्डल फॉर्मेशन झाली तर इथून बाईंगसाठी आपण ट्रेड प्लेस करू शकतो. पण मे बी चान्सेस थोडेसे कमी वाटतात कारण की इथं ऑलरेडी 50%ला एक मार्केटने रिजेक्शन दिलेलं आहे. इथं रिजेक्शन दिलं नसतं किंवा एका सलग पॅटर्नमध्ये आलं असतं ना तर आपण रिव्हर्सल पॉईंट चांगला फाईंड करता आला असता आपल्याला. ठीक आहे, तरी आपण चेक करूया. दोन्ही तर अलार्म लावून ठेवतो. मार्केट काय म्हणतंय आपलं. आता हे चार्ट आहे इथेरियमचा. तर इथेरियमच्या चार्टमध्ये आपण चेक करूया की मार्केट आपल्याला कशी एंट्री देते. 15 मिनिटात जावं लागेल आपल्याला. 15 मिनिटात हाय लो जरा चांगले कन्फर्म असतात त्यामुळे
स्ट्रक्चर बघायला गेलं तर सेलिंगचं स्ट्रक्चर आहे. मार्केट आलं नाही तर खाली या लेवलला, ह्या लेवलला यायला पाहिजे, तर इथं पण नाही आलं. बघा मी सांगतो तुम्हाला की गॅप किती पेंडिंग आहेत मार्केटच्या आता सध्या. हा गॅप पेंडिंग आहे, हा गॅप पण पेंडिंग आहे. मार्केट जे बाईंगला चालू आहे ना, एक इथून कुठं रिव्हर्सल व्हायचे चान्सेस आहेत बघा. हा एक गॅप पेंडिंग आहे आणि हा गॅप. हे दोन गॅप पेंडिंगमध्ये आहेत. आता सपोज इथून मार्केटने सेलिंग दिली तर फर्स्ट टिप आपली ही जर हा बॉक्स राहणार आहे. सेकंड टिपी हायपासून ह्या लोपर्यंत बघू. तर कुठं ना कुठं 3 पॉईंट दिले तुम्ही तुम्हाला टीपीचे. जसे ब्रेक करून तसे आपण बॉर्डर जाऊ. मार्केटने ह्या पॉईंटला एंट्री देऊन मार्केट सेलिंग दाखवू शकतं. पहिला टीपी हा आहे आपला, सेकंड हा आणि थर्ड हा. या प्रकारे आपण इथं बघू शकतो. काय करता जो 3 मिनिटामध्ये पॅटर्न झाला त्यामध्ये रिएक्शन दाखवलं वाटतं, नाही ब्रेक केला प्रॉपर. ब्रेक तर केलं म्हणलं की जायला पाहिजे आता. ह्या पॉईंटला ब्रेक तर नाही. जर सपोज इथून वर जायचं पाहिजे होतं ना, तर ह्या पॉईंटला ब्रेक नाही करायला पाहिजे. इथून डाऊन साईडला येणार मार्केटमध्ये. सेलिंगचा ट्रेड प्रॉपर आहे. मे बी मार्केट इथून सपोज वर गेलं, ह्याचा एस एल खाऊन मार्केटने हा पेंडे कॅप घेतला तर इथून आपण एक स्ट्रॉंग सेलिंगसाठी प्लॅन करू शकतो. कारण मागची बाईंग बघू शकतो किती केवढे आलेले. इथून एक स्ट्रॉंग सेलिंगसाठी पॉईंट करू शकतो आपण. किंवा मार्केट डाऊन साईडला आलं, इथं कुठे रेजिस्ट्रेशन दिलं तर इथून मी एक बाईंगसाठी प्रेफर करू शकतो इथे किंवा ह्या पॉईंटला. ह्याला ब्रेक केला तर ह्या पॉईंटला एक बाईंगसाठी. इथून डायरेक्ट मार्केट आता खाली आलं तर इथं पण एक लावून ठेवतो. ही बाईंगची पोझिशन असेल माझी, किंवा हा गॅप कव्हर झालेला काल रंबाचा. अच्छा ऑलरेडी चालू आहे का? एक येते अजून कुठे? दोन अंदाज लावू शकतो ना आपण, एकच का दाखवतो? आणि सपोज असं झालं की ह्या पॉईंटला मार्केटने ब्रेक करून वर पुढे क्लोजिंग करायला लागलं होतं मार्केट, तर आपण हा लो समजून एक वरच्या साईडचं बाईंगचं स्ट्रक्चर राखू. तोपर्यंत नाही करता आलं आपल्याला. एक मे बी इथून रिट्रेसमेंट मिळू शकतो बघा 50% पासून टच करून. लेट्स सी.
हे जे मार्केट असं सुरू आहे ना, एका साईडला फुटलं तर नाही का जोरात फुटणार. बाईंगला किंवा सेलिंगला एकच मिनटं बाकी आहे आता. आय थिंक सो बाईंगला फुटणार आहे जोरात. तिथूनच पुढे जाणार इथून बिना रिट्रेसमेंट देतो. कारण का आता 6 वाजायला बघा, एकच मिनटं बाकी आहे. दिसतंय का तुम्हाला? 6 वाजायला 1 मिनटं बाकी आहे. तोपर्यंत मार्केटने बाईंगची मुवमेंट दिली. आता जसे 6 वाजतील तसे ते सेशन सुरू होईल. त्याच्यामुळे एक जी रॅली सुरू आहे त्याच रॅलीमध्ये कंटिन्यूस जाऊ शकतो मार्केट. ठीक आहे, इथं एक एस एल गेलं तरी काय हरकत नाही, कारण की इथून आपण एक सेलिंगचा पॉईंट बघू शकतो. मार्केटने इथे एक दाखवायला पाहिजे तसं मेन पॉईंट. तसं म्हणायला गेलं तर अजून एस एल नाही गेलेलं आपलं. जाऊ शकतो तसं बघू. ब्रेक तर गेलाय. लेट्स सी. चुका सुधारायच्या. भरपूर चुका झाल्या माझ्या मागच्या 2 वीक्समध्ये. खूप लॉस झाला. प्लसमध्ये $100 प्लसमध्ये अकाउंट आलं होतं, ते आता मायनसमध्ये आलं पूर्ण. 130 टोटल लॉस माझा आता $130 आसपास आहे. त्याच्यामुळं सगळ्या चुका आता क्लिअर करायच्या. एंट्र्या घ्यायच्याच नाहीत. आता ह्या पॉईंटला मार्केट आलं तर एंट्री प्लॅन करायची, नाही तर नाही. किंवा ह्याचा हा 100% टी पी कवर झाला तरच एंट्री सेलिंगचा पॉईंट घ्यायचा, नाही तर नाही. इथून मार्केटने रेजिस्ट्रेशन दाखवलं तर एक सेलिंगचा पॉईंट घ्यायचा, किंवा अन्यथा नाही. तर मध्ये कुठंच बसायचं नाही. मध्ये बसायचं नाही. लॉट साईज कंटिन्यू ठेवायचे. BTC काय होतं, खालून वरून दोन्ही साईडला मार्केटने 50%ला ब्रेक करतोय, सपोर्ट करतोय. हे बघा, असं असले काय ओळखायचं, कसं कसं करायचं काय? काय करणार काय असेल. कालचं कोणतं स्ट्रक्चर डन कम्प्लीट करून बघा. खालच्या लोच्या आतमध्येच आहे सगळं. चार्जिंगला जोरात दिसायला लागले बघा. हो, 41% पर्यंत झाली. सात पॉईंट 81, 1.91, 9.31. फिफ्टी पर्सेंटची लेवल येते त्याची प्रॉपर त्या पॉईंटलाच. आणि मार्केटने टार्गेट सॉरी एंट्री पण नाही दिली अजून. मे बी 50% पासून रिजेक्शन मारू शकतो. बघू काय व्ह्यू बघायला भेटतो तो. आता 6 वाजले, तुम्हाला ॲक्च्युली बाहेर जायचं आहे आता, त्याच्यामुळे मी स्ट्रीम बंद करतो. बाय. हा व्ह्यू तर तुम्हाला मी क्लिअर सांगितलं. इथून सेलिंगसाठी एक पॉईंट बघू शकतो मी. प्रॉपर सेलिंगची कॅन्डल तयार झाली तर इथून
सेलिंग घेऊन माझ्या एंट्री पॉईंटपाशी, कारण एक वरच्या साईडला बाईंग पेंडिंग आहे त्याच्यामुळं. कारण इथे 50%ला ब्रेक केला म्हटलं 100%ला जावंच लागेल मार्केटला. त्यामुळे हा एंट्री पॉईंट किंवा हा एंट्री पॉईंट दोन्हीपैकी एक एंट्री पॉईंट मी बाईंगसाठी घेणार आहे. सेकंड थिंग, इथून सेलिंग आले तर हे पण एक कॅप्चर करायचा प्रयत्न करणार आहे. झाले ठीक, नाही झाले ठीक. आणि बाय द सपोज मार्केटनी ह्याला ब्रेक केलं, मे बी तसे चान्सेस पण होऊ शकतात का, कारण खालच्या साईड एक पेंडिंग गॅप आहे. हा पेंडिंग गॅप मार्केटने कव्हर केला तर इथून पण एक बाईंग आपल्याला बघायला भेटू शकते. हे चान्सेस कमी आहेत तसे, म्हणून आपण ह्या पॉईंटलाच ट्राय करूया. लेट्स सी. चला बंद करून घेतो मी. बाय.